छत्रपती शिवरायांचे वेगवेगळे अनेक पैलू आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा पैलू आहे तो दर्यापती शिवराय. 350 वर्षापूर्वी या भारतीय किनारपट्टीच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना केलेली आहे. म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये इंग्रज असतील, म्हणजे पोर्तुगीज असतील, डच असतील, यांचं भारतीय किनारपट्टीवरती वर्चस्व आहे. त्यांच्याशी लढा देऊ शकेल, त्यांना थांबवू शकेल असं तत्कालीन कालखंडामध्ये कोणतंही आरमार किंवा नौदल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची सुरुवात केली, म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतो. मग नेमक्या महाराजांनी निर्माण केलेल्या जहाजाच्या प्रतिकृती असतात कशा, दिसतात कशा, त्या चालतात कशा, ते शिवराची जहाजं म्हणजे नक्की काय, ते वाऱ्याच्या वेगाने कशी चालतात, त्या जहाजांच्या प्रतिकृती आजपर्यंत आपण चित्रात पाहिलं. तर आज त्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यातली प्रमुख जी लढाऊ जहाज आहे त्यातलं आहे गलबत, गुराब, पाल ह्या मराठ्यांचे जहाज, त्याच्याच विरुद्ध असलेली ब्रिटिशांचं जहाजाचे मॉडेल, त्याच्याबरोबर पोर्तुगीज जहाजाचं मॉडेल आणि आजच्या कालखंडाशी निगडीत भारतीय नौदलाकडे असलेली INS विशाखापट्टणम आणि INS विक्रांत विमानवाहू द्विनौका या जहाजांच्या मॉडेलच्या प्रतिकृती आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथं ठेवून लोकांसमोर खुले केले आहेत. आजपर्यंत खरं तर आरमार हे महाराजांचं अपरिचित अंग आहे. म्हणजे आजपर्यंत आरमार म्हणजे थोडक्यात प्रदर्शन करताना मला आरमार या शब्दाची सुद्धा कोड करून सांगावे लागते की आरमार म्हणजे नौदल, लढाऊ जहाज. तर लोकांना बऱ्यापैकी हा विषय नवीन आहे. लोकांनी आजपर्यंत चित्राच्या माध्यमातून जहाजं पाहिलेली होती. प्रत्यक्षात जहाजं पाहताना त्यात छोटे छोटे असलेले दर्यावरती लोक मावळे पाहताना, त्याच्यावर असलेले भगवे झेंडे पाहताना म्हणजे लोक हरकून जातात की छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हटलं जातं. हे प्रतिकृतीचं प्रदर्शन पाहिल्यानंतर आणि माहिती पाहिल्यानंतर मग लोकांच्या लक्षात यायला आलं की महाराजांनी खरोखर 350 वर्षापूर्वी जहाजं कशी निर्माण केली असतील. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत आणि ज्याप्रमाणे समुद्री शत्रूचा नायनाट करण्याकरता छत्रपतींनी जेव्हा हे आरमार तयार केलं, ती प्रेरणा घेऊन मला याची कल्पना सुचली. पण त्यापूर्वी जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये ज्या भारतीय नौदलाने जे पराक्रम केले, कराची बंदर त्यांचं उद्ध्वस्त करून, त्याच्यामुळे मला जास्त, त्यावेळेस मी लहान होतो, म्हणजे शाळेत असतानाची गोष्ट आहे ही, आणि त्याच्यामुळे मला ही जास्त प्रेरणा मिळत गेली आणि मग मी ह्याची मॉडेल्स बनवायला सुरुवात केली. हे युरोपियन व्हाईट बीच म्हणून एक लाकूड येतं, त्या लाकडापासून ही जहाजं बनवलेली आहेत आणि ही साधारण एक जहाज बनवायला मला साधारण 20 ते 25 दिवस लागतात. आणि ह्याचे सगळे पार्ट जे आहेत त्या जहाजांचे, ते सगळे लहान लहान पार्ट सगळे हाताने बनवलेले, त्याच्यावर मशीनचं एकही काम नाहीये, ते पूर्णपणे हाताने बनवलेली आहे. आतापर्यंत मी साधारणपणे 60-70 तरी जहाजं, म्हणजे मोठी जहाजं केलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत. पण त्यातली प्रमुख ठिकाणं म्हणजे दिल्लीच्या म्युझियम मध्ये आहेत, त्याच्यानंतर ह्याला बेळगावला आहेत, दिवा पॅलेसमध्ये आहेत आपल्या इथे, आणि आता ह्याला गुरवकडे आता ह्या प्रदर्शनात मांडलेली आहेत ती पण आहेत. ही प्रमुख म्हणजे मोठी आहेत. आता हा शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. हे आरमार बघायसाठी आम्हाला भेटलं आहे. यासाठी आमचं जे कोणी हे आरमाराचे नियोजन केले आहे त्यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला हे इतिहास सगळा पाहायला भेटते. यासाठी त्यांचं धन्यवाद. इथं पोर्तुगीजांचं जहाज खूप आवडलं, कारण त्यांची डिझाईन, रचना अशी वेगळ्या प्रकारची आहे, म्हणून मला पोर्तुगीज जहाज आवडलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बलावर त्यांनी आरमार व स्वराज्य उभं केलं. आपल्या 13 वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. याचा मला खूप अभिमान वाटतो की आम्हाला हा इतिहास खूप चांगला आहे.